बघूया मॅच एका बाजूला आपण जर पाहिलं तर एक टीम पाटण तालुक्यातून एक टीम वाई तालुक्यामधून खऱ्या अर्थानं तर आपण पाहिलं टीम चाळकीवाडी धामणी टीमने टॉस जिंकला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केल्या टीम अकोशी कोंडवली यस ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा आपल्यापर्यंत तर सलामीची जोडी खऱ्या अर्थानं टीम अकोशीचा कोहिनूर अर्थात साहिल भनगे तर एका बाजूला टीम कोंडवलीचा एक स्टार अर्थातच अभित चोरट गोलंदाजी मार्कवरतून कोण आलाय बॉलर कोण आहे सूरज तर इथे मात्र पहिल्या चेंडूवरती काय घडलंय तर अगदी सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न नो मॅन्स एरिया तिथे लॉंग ऑनचं रिझन होतं 2 धावा त्या दरम्यान परंतु हा जोखीम भरा फटका होता खऱ्या अर्थानं हवेमध्ये खेळणं म्हणजेच थोडंसं नक्कीच टेन्शन परंतु मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि त्या पॉवर प्ले मध्ये नक्कीच चांगली कामगिरी साहिल कडून राहिली आतापर्यंत बाचरडा ओ माय गॉड इथे काय घडलंय मोठा धक्का इथे मात्र टीम अकोशी कोंढवली 11 संघाला बसतोय खरं पाहिलं गेलं तर कसा फटका फसला हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होईल साहिलच्या नावापुढे कारण खऱ्या अर्थानं साहिल भनगे म्हटलं तर फक्त अकोशीपुरतं नाव राहिलेलं नाही मित्रांनो तर संपूर्ण वाई तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं साहिल भनगेंनी आपल्या नावाचा टस्सा उमटवलाय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता एक अगदी हातातून चाललेली मॅच त्यानं आपल्या टीमला जिंकून दिली होती परंतु आता काय घडलंय तर आता मात्र खऱ्या अर्थानं सूरज हॅबी झालाय आणि इथे मात्र एक मोठी विकेट संपादन केली आहे टीम खऱ्या अर्थानं चाळकेवाडी धामणी 11 संघाने न्यू बॅटर विशाल भनगे मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल त्या दरम्यान या ठिकाणी वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली मित्रांनो 5-6 वर्षापूर्वी आणि खऱ्या अर्थानं वाई टेनिस क्रिकेटला एक चांगली दिशा देणारं नेतृत्व खऱ्या अर्थानं संस्थापक अध्यक्ष अजितजी वरे साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय अजितजी वरे यांना विनंती करेन आपल्याला या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मुख्य व्यासपीठावरती निमंत्रित करतोय आम्ही थोडासा मिसफील झाला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे मित्रांनो थोडासा बबलिंग आणि त्यामध्ये नक्कीच एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन झालेलं पाहायला मिळतंय वाई तालुक्यामधून जास्तीत जास्त टीम सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण आपण पाहतोय इथे अकोशी कोंढवली असेल यानंतरच्या स्लॉकमध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच टीम आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर विशाल चोरगे सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळतील सतीश सनस असतील त्याचबरोबर मनीष मांढरे असतील त्याचबरोबर विश्वनाथ असतील अमित बॉन्ड असतील बरेच खेळाडू आहेत वाई तालुक्यामधून बऱ्याच टीम इथे मात्र विशालच्या बॅट मधून इनसाइड आउट अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय पाठलाग केला जातोय परंतु लॉंग ऑफ रिझन मध्ये येईल फटका 4 धाब्यांसाठी खरं पाहिलं गेलं तर साहिल बाद झाले थोडंसं नैराश्य आली होती कारण एक उमदा खेळाडू आहे साहिल खऱ्या अर्थानं एक चांगलं टेम्परामेंट असलेला खेळाडू आहे परंतु तो बाद झाला आता जबाबदारी वाढले खऱ्या अर्थानं अभि असतील विशाल असतील राहुल असतील या खेळाडूंवरती एक मोठी जबाबदारी असेल खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरतून आपल्याला सूरज पाहायला मिळतील सुरेख चेंडू होता अगदी ब्लॉकवॉल वाईडिश डायरेक्ट हिट परंतु इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट बराच काळ आपण जर विशाल यांचा पाहिला तर टीम आकोशी संघासाठी एक बराच काळ सेवा दिले आणि आता मात्र नक्कीच 2 गाव एक टीम हे कॉम्बिनेशन आणि मी मगासपासून एक ऑब्झर्वेशन करत होतो की 2 गाव एक टीम खेळायचं आहे हे सूत्र खऱ्या अर्थानं टीम आकोशांनी कोंडवली आणि अगदी जर्सी प्रिंट करण्यापर्यंत म्हणजे किती कॉम्बिनेशन आहे पहा कारण आता जर आपण 2-2 टीम खेळतात त्या पाहिल्या तर 2 वेगवेगळ्या जर्सी पाहायला मिळत आहेत परंतु टीम आकोश आणि टीम कोंडवली खरोखरच एक चांगली गोष्ट एक चांगला आदर्श दाखवून देत आहे मित्रांनो कारण ज्यावेळेस एखादी टुर्नामेंट खेळायची असते चॅम्पियन ट्रॉफी तो कालावधी फार कमी असतो की 2 गाव एक टीम खेळतोय
आणि त्या मधल्या कालावधीमध्ये आपण जर्सी आपण प्रिंट करता त्या दरम्यान या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माथाडी कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस आदरणीय श्री रविकांतजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन होत आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक मोठं सहकार्य लाभलंय. त्यांचं या ठिकाणी नक्कीच शुभागमन झालंय. खऱ्या अर्थानं माथाडी कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा अजी नगरसेवक म्हणून नक्कीच त्यांची नोंद होईल. ते खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय श्री रविकांतजी पाटील साहेब यांचं इथे शुभ आगमन होत आहे. त्यांचं आपण या NB स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या सर्व फॅमिली मेंबर अर्थातच आणि या NB स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीनं आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्या दरम्यान एक ब्लास्ट होतोय परंतु झेलची संधी आणि इथे मात्र संधीचं केलंय सोनं. या ठिकाणी अभि चोरड पुन्हा एकदा निराशा करतोय आणि पॅव्हलियनच्या दिशेने परततायत. त्या दरम्यान शुभ आगमन होत आहे. खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक त्याचबरोबर माथाडी कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस आदरणीय रविकांतजी पाटील साहेब त्याचबरोबर अविनाश दादा वासुदेव समाजसेवक पोलीस मित्र संघटना त्याचबरोबर संदेश दादा भाबड समाजसेवक त्याचबरोबर आलेल्या त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा त्याचबरोबर गौरवजी तिडके या सर्वांचं NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं आम्ही या मुख्य व्यासपीठावरती या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. कारण आपण सातत्यानं या नवी मुंबई शहरामध्ये पाहत असतो. खऱ्या अर्थानं पाटील साहेबांच्या वतीनं आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मंडळ आहेत. कारण आपण जर विचार केला अगदी पश्चिम महाराष्ट्रात तर ते ग्रामीण क्रिकेट आज नवी मुंबई शहरामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जातं. आणि खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट आणि स्पॉन्सरशिप खूप महत्वाचे असते. तर या स्पर्धेचा आपण एकंदर विचार केला तर या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 25,000 कॅश प्राइज या ठिकाणी या स्पर्धेच्या साठी खऱ्या अर्थानं सन्माननीय आदरणीय श्री नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माथाडी कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस आदरणीय रविकांतजी पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला प्राप्त झालंय संपूर्ण NB स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं पुन्हा एकदा आदरणीय पाटील साहेबांचं अगदी मनाच्या अंतःकरणापासून आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आणि या स्पर्धेच्या निमित्त स्वतः उपस्थित राहिला त्याबद्दल खऱ्या अर्थानं संपूर्ण व्यासपीठ आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर मॅच कडे रुख करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत धावसंख्या झाले टीम अकोशी आणि त्याचबरोबर कोंढवली 13 धावा. खऱ्या अर्थानं ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. बॉलरचं नाव नाही कळलं का? रोनक गोलंदाज रोनक. तर या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राहुल बनगे. रोनक पुन्हा एकदा चोरकास खेळलेला फटका थोडासा गॅप होता इथे मात्र कबर अतिशय बहारदार. वा भाई वा काय गॅदरिंग आहे यार. आपलातून आहे सुरेख अगदी जसा प्लेन लेदरचं ग्राउंड असतं त्या पद्धतीचा अगदी जबरदस्त हँडलिंग झालं. एकाच धबेवरती समाधान मानावं लागतंय. खऱ्या अर्थानं विशाल बनगे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. डावखुरू अर्थाचे फलंदाज लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. परंतु रोनक यांच्याकडे व्हॅरिएशन आहे. पुन्हा एकदा रोनक मोठा फटका येईल का? हो इथे भिरकावलाय. संधी आहे परंतु इथे मात्र खेळाडू म्हणतील प्रेक्षक चेंडू जाईल डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर. धमाकेदार NB चॅम्पियन ट्रॉफी षटकार येतोय.
आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं कुठेतरी धावगंती संत चालली होती. या षटकाराने थोडीसा त्या धाव संख्येला मात्र आकार आलाय. धावसंख्या मात्र 2 षटकाच्या अंती 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर षटक क्रमांक 2 संपलंय. या ठिकाणी स्पर्धा पाहताय NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट NB चॅम्पियन ट्रॉफी. खऱ्या अर्थानं आजपर्यंत NB फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य झालं, जे स्पोर्ट्समध्ये क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, कबड्डी असेल, ती पुण्याच्या भूमीमध्ये होत होतं. परंतु पहिली स्पर्धा मुंबई शहरामध्ये होते. न्यू गोलंदाज कोण आलाय, बॉलर कोण आहे, ठीक आहे, अमोल. इथे मात्र काय घडलंय तर झेल मात्र विशाल मात्र आत्ताही जर बॉडी लँग्वेज पाहिली तर खरोखर अतिशय चांगलं फिटनेस आहे. 2 धाबा आता राहुल वरती मदार आहे, कारण 2 मोहरे नक्कीच गारद झालेत खऱ्या अर्थानं. अमोल पुन्हा एकदा ओ जोरकस खेळला गेलेला फटका. परंतु इथे ताकदीबरोबर टायमिंग सुद्धा वापरावं लागेल. खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं पाहिलं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला ताकदीची जास्त गरजच लागत नाही, टायमिंग प्रॉपर असणं गरजेचं असतंय. आता राहुलला कुठेतरी फुटवर वापरावं लागेल. हो, फटका फसलाय, चेंडू उंच 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 आणि इथे मात्र काय घडलंय, झेल मात्र धरणीला दान झालाय. मित्रांनो, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. सिच्युएशन कोणचंही असू द्या, तिथे तुम्हाला झेल पकडणं गरजेचं असेल. परंतु इथे आता येणारा काळ ठरवेल. राहुल भनगे खऱ्या अर्थानं क्रिकेट बरोबरच एक व्यावसायिक आहेत. पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा आणि खऱ्या अर्थानं आपली क्रिकेटची आवड सुद्धा जोपासली जाते. मित्रांनो, खरं पाहिलं तर फक्त आपण क्रिकेटचा विचार करत नाही, तर आपल्या विभागातील बरेचसे खेळाडू एक व्यवसायाकडे सुद्धा वळलेले पाहायला मिळतात. पहा, इथे अमोल आपली कामगिरी काय चोख बजावतायत यार. अफलातून खऱ्या अर्थानं एका बाजूला आपण जर पाहिलं साळकेवाडी धामणी पाटण, तर या ठिकाणी नक्कीच आपण विनंती करूया की शेवटचं या चेंडूनंतर एक षटक असेल. विशालचा फटका सुद्धा फसलाय, झेलची संधी आहे आणि इथे मात्र विशाल बॅक टू द पवेलियन. आणखीन एक हादरा. टीम खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना तर चाळकेवाडी धामणी या टीमने आपलं वर्चस्व या मॅच वरती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सातत्याने जर विचार केला तर कालांतराने विकेट पडत जात आहेत. कारण साहिल बनगे बाद झाले, त्यानंतर मात्र अभिकडून अपेक्षा होत्या, अभि चोरड सुद्धा बाद झाले आणि आता विशाल मात्र परत आहेत. न्यू बॅटर, चला थोडस स्पीडअपली करा. यानंतरची मॅच मराठवाडी आहे ना, मराठवाडी मत्रेवाडी विपक्ष टीम वासोळे कुसगाव. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस साठी यायचंय. एका बाजूला असेल पाटण तालुका, दुसऱ्या बाजूला असेल वाई तालुका. दोन्ही संघाचे कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये इथे टॉस करणार आहोत, याची आपण दक्षता घ्यायची आहे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन असेल शेवटच्या षटकासाठी. निवास पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. धावसंख्येचा एकूण विचार केला तर आतापर्यंत फक्त 23 धावा धावफलकावरती लागल्यात. कुठेतरी लो स्कोर मॅच होते की काय हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. टीम अकोशी, टीम खऱ्या अर्थानं कोंढवली. साहेब निवास फुल टॉस आहे, फटका थोडासा पुढे येणं अपेक्षित होतं का, परंतु नाही, अगदी योग्य ठिकाणी आहे. राहुल भनगे यांच्या बॅट मधून आला एक दमदार खणखणी तुफानी षटकार. जुना चेंडू टाका, जुना बॉल देवा. या 6 सर पाठवतोय.
जुना जुना आलाय आलाय. ओके ओके ठीक आहे. तर या 6 धाब्यांनी मात्र नक्कीच काही अंशी टीम अकोशी कोंढवली या टीमला नक्कीच थोडासा सुस्थितीमध्ये नेलंय असं म्हणायला हरकत नाहीये. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं कुठेतरी अतिशय वेगवान धारदार गोलंदाजी पाहायला मिळत होती, परंतु फुलटॉस आला. इथे मात्र खूप बाहेरचा चेंडू आहे का? यस, पंच सांगतायत इथं वाईट कॉल. अबांतर धाबेची वर धावसंख्या मात्र 30 या घरामध्ये जाऊन पोहोचले. काही चेंडू शेष आहेत या इनिंग मधले. इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण मान्यवरांचा सत्कार त्याचबरोबर नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. ओ फटका फसलाय. मुवमेंट थोडासा इनसाइड आउट झालाय. ओ इथे मात्र मोठी चुकी झाली आहे. एकदम कंप्लीट धाबायचा आहे. भाग मिल्का भाग. इथे 1-2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, पण तो राहुल आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतायत कारण येणाऱ्या चेंडूवरती एखादा मोठा फटका अपेक्षित असेल. 32 ऑन स्कोर बोर्ड. एज लागली आहे. चेंडू लॉंग स्टॉपला गेलाय. काय ह्यांच्यामध्ये शेवटचे खेळून घेत आहे ते आलेत काय? नाही ह्यांना 3 होते ना लागोपाठ. हा चेंडू द्या. आला. टीम मत्रेवाडी टीम मराठवाडी विपक्ष टीम वासोळे कुसगाव दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस साठी यायचं आहे. फुल चेंडू. ओ अगदी वाईडी श्वारकर. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? वा बाय वा, काय गॅदरिंग आहे यार आपलातून. खरोखरच लाजबाब खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं जाते चाळकेवाडी धामणीकडून. आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. 1 धाव अर्जित होईल म्हणजे धावसंख्येचा आपण लेखाजोखा पाहिला 34 ऑन स्कोर बोर्ड. अगदी सुस्थितीमध्ये नाही म्हणलं तरी एक समाधानकारक स्थिती आहे म्हणायला हरकत नाही. फायटिंग स्कोर झालाय, परंतु काय घडणार काय बिघडणार आणखीन. चला चला थोडस स्पीडअप द्या. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण मॅच कडे रुख करूया. राहुल मोठा फटका अपेक्षित आहे. येणार का धमाका? फटका आलाय परंतु मुवमेंट होणार आहे डी झोन कडे आणि एका धाबेनी इनिंगची समाप्ती होते. आणि इथे मात्र 35 ऑन स्कोर बोर्ड. 36 टू विन. तर 36 धावांचं आव्हान असेल. टीम खऱ्या अर्थानं साळकेवाडी धामणी यांच्या समोर. तर आयोजन समितीला मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या चॅम्पियन ट्रॉफीसाठी द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक रोख रुपये 25,000 आपल्याला प्राप्त झालंय संपूर्ण NB फॅमिलीच्या वतीनं आणि आयोजन समितीच्या वतीनं आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं रोख रुपये 25,000 पारितोषिक प्राप्त झालंय नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माथाडी कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस आदरणीय रविकांतजी पाटील साहेब यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करूया. मी अजितजी बरे साहेब यांना विनंती करतो आपण तो सन्मान करायचा. आयोजन समितीची आपल्याला विनंती आहे. वाई तालुका पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजितजी बरे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री रविकांतजी पाटील साहेब नवी मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक तथा माथाडी कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस आदरणीय श्री रविकांतजी पाटील साहेब यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित असा सन्मान करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण आदरणीय श्री पाटील साहेब यांचा सन्मान करूया. त्याचबरोबर पुढील सन्मान असेल अविनाश दादा वासुदेवन समाजसेवक विशाल मांढरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. अविनाश दादा वासुदेवन समाजसेवक यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित असा सन्मान करतोय. चला थोडं स्पीडअपली घ्या. मुख्य व्यासपीठावरती
मान्यवरांना यथोचित असं सन्मानित केलं जाते. त्याचबरोबर पुढील सन्मान असेल संदेशदादा भाबड समाजसेवक यांचा या मुख्य व्यासपीठावर त्या तुषार यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते तो सन्मान करायचा आहे. गौरव दादा तिडके यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. घ्या कुणी घ्या, चला पटकन घ्या घ्या. या ठिकाणी मी थोडासा वेळ नक्कीच आहे. मी खरं पाहिलं गेलं तर सन्मान्य श्री रविकांतजी पाटील साहेब, नक्कीच पाटील साहेबांना विनंती करेन की आपण 2 शब्द नको ठीक आहे. या ठिकाणी नक्कीच वेळात वेळ काढून या ठिकाणी या पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. स्कोरबोर्ड बघा चला. तर आपण पाहिलं 36 धाबा आणि 36 धाबांचं आव्हान. आणि नक्कीच पाटील साहेब या ठिकाणी आयोजन समितीची एक आपल्याला विनंती आहे, उद्या संध्याकाळी बक्षीस वितरण समारंभाला आपण नक्की उपस्थित राहा अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. काय 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 करू विनय विनयची अनाउन्स कर विनय विनयची करू विनय आणि पहिला विनय करण जोशी आहे ना. तर या ठिकाणी थोडंसं चेंजेस आहे मित्रांनो मॅचेस मध्ये. पहिलाच फटका आणि इथे मात्र गगनचुंबी फटका येतोय. फलंदाज 12वे खेळाडू या मित्रांनो कुठे आहेत? हा, त्या दरम्यान या ठिकाणी आपल्यातून रजा घेत आहेत, वेळात वेळ काढून उपस्थिती लावली. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून 2य क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माथाडी कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस आदरणीय रविकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांचे सहकारी, त्यांचं पुन्हा एकदा NB स्पोर्ट्स आणि फॅमिलीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं आम्ही आभार मानतोय. तर या ठिकाणी विकेटचं पतन झालंय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर स्कोर फार कमी आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. एक इथे मात्र चेंजेस आहे मित्रांनो. पहा खऱ्या अर्थानं येणारी नेक्स्ट मॅच असेल खरं पाहिलं तर पिंटू दादा कर्जोशी अंबर्डे विपक्ष यामध्ये जो विजय संघ होईल ती मॅच होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. कर्जोशी अंबार्डे विपक्ष विजय संघ ही नेक्स्ट मॅच होईल याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो. साहिल बनगे ओ चेंडू जातोय नक्कीच डी झोन मध्ये. गती पहा साहिलकडे आहे. खऱ्या अर्थाने एक उमद खेळाडू आहे यार. खरं पाहिलं गेलं तर बॅटिंगसाठी त्याच्याकडून अपेक्षा, गोलंदाजीसाठी त्याच्याकडून अपेक्षा, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स सातत्यानं टीम अकोशीसाठी दिलाय. टीम ज्या ज्या वेळेस आपण पाहिलं तर वाई असोसिएशनची खेळत असते त्यामध्ये सुद्धा मोठं योगदान खऱ्या अर्थानं साहिल बनगेचं पहा. हो उडवलाय, वा बाय वा. झेलची संधी आहे का, परंतु अशक्य प्राय आहे. आणखीन एक धमाका ब्लास्ट येतोय. NB चॅम्पियन ट्रॉफी षटकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धाबा. आता कोणी मारला? निवासच्या बॅट मधून एक अगदी हेलिकॉप्टर उडवला आणि तो लांड झालाय सीमारेच्या बाहेर. साहिलला कुठेतरी थोडासा चेंडू मागे ठेवावे लागतील कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हणजे फलंदाजांसाठी मुभा आहे. फक्त 30 सर्कलच्या बाहेर चेंडू टाकायचा आहे. यास इथे मात्र चेंडूचा टप्पा अचूक होता परंतु लाईन थोडीशी भरकटली आणि इथे मात्र बाईटचा इशारा येतोय. 14 धाबा धावफलकावरती झाल्यात. हे कुठेतरी अपेक्षेने भरलेलं षटक होतं परंतु साहिल थोडासा निराश करतोय. मी म्हणेन डॉटची गरज आहे. ओ व्हॉट अ डिलिव्हरी यार, अफलातून होता. अगदी बुंदा म्हटलं ना
तर या चेंडूला म्हटलं जातं मित्रांनो सुरेख चेंडू होता, मुवमेंट झाली बाहेरच्या दिशेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र खऱ्या अर्थानं स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आहेत, 18 चेंडू आणि 22 धावा विजयाचं समीकरण आहे. टीम खऱ्या अर्थानं साळकेवाडी धामणी यस या मॅच मध्ये जिंकेल तो खेळेल. पिंटू दादा इलेवन, करंजोशी, अंबर्डे, त्या दरम्यान रोहित दादा सईद युवा उद्योजक यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आयोजन समितीच्या वतीनं आणि NB स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आम्ही. आगतम स्वागतम सुस्वागत. रोहित दादा सय्यद यांचं इथे शुभागमन होतंय, त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओ व्हाट अ डिलिव्हरी, व्हाट अ डिलिव्हरी. आपलातून चेंडू होता, गोलंदाज आहेत चेतन चोराट, मॅन फ्रॉम कोंढवली. इथे मात्र नक्कीच गोलंदाज इथे तुम्हाला आता हवी व्हावं लागेल जर टीम खऱ्या अर्थानं साळकेवाडी धामणीला रोखायचा असेल तर निर्धाव चेंडूची खूप गरज आहे. पुन्हा एकदा चेतन चोराट. ओ वेट अँड वॉच केला परंतु थोडासा चेंडूनी अधिक जास्त उसळी घेतली. चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला डी झोन मध्ये आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र 15. तर धावसंख्या 16. ओव्हरच्या ब्रेक मध्ये तर 16 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडस गतिमान क्रिकेट खेळा. फटका फसलाय, झेलची संधी आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत साहिल बनगे, न डाऊट झेल टिपला जाईल, विकेटचं होईल पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज मात्र श्रीकांत. इथे मात्र आणखीन एक धक्का बसलाय. तर इथे मात्र आपण इक्वेशनचा विचार केला. किती बॉल किती पाहिजे? 14 चेंडू 20 धाबा. चला चला थोडं न्यू बॅटर प्रसाद, नवीन बॅटर प्रसाद. मागच्या मॅच मध्ये त्यांच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिले होते. आता मात्र 14 चेंडू आणि 20 धाबा. चेतन चोराट. इथे मात्र अपेक्षाचं ओझ वाढलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आपण पाहतोय लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, तदनंतर मात्र मिड विकेट आहे. ओ इथे फटका, झेलची संधी पुन्हा एकदा साहिल. ओ इथे मात्र झेल ड्रॉप. इथे मात्र खूप मोठी चुकी झाली मी म्हणेल. खऱ्या अर्थानं साहिल सारख्या खेळाडूकडून अशा कुशल मुवमेंटला ही चुकी होणे नाही, परंतु इथे मात्र थोडासा सहजरीते खेळामध्ये गेला आणि इथे काय घडलंय तर डोक्यावरती हात घ्यायची वेळ आली आहे. कारण खऱ्या अर्थानं ही विकेट होती तर 2 धावा वाचल्या असत्या, एक डॉट बॉल झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये
जर आणि तरला अजिबात स्थान नाही आहे. 2 धावा अर्जित झाल्या, 18 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र आपण जर विचार केला तर पुन्हा एकदा चेतन चोरट सज्ज होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा जोरकस फटका आलाय, परंतु तिथे सी कॉर्नरला अभि. इथे मात्र काय घडतंय तर वारंवार इथे मात्र खराब कामगिरी होते क्षेत्ररक्षणामध्ये. कारण 2 मोठे खेळाडूच ह्या घटना घडतात. एका बाजूला साहिल कडून झालं, दुसऱ्या बाजूला अभि कडून झालंय. म्हणजे बाकी टीम वरती त्याचा मोठा इफेक्ट पडत असतो. आणि आता मात्र इक्वेशनचा विचार केला, 12 चेंडू आणि 16 धावा असं नक्कीच इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. चला 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 क्षेत्ररक्षण सजवा, जास्त थांबू नका. पंचांच्या सूचनेचं पालन करा मित्रांनो. टीम मीटिंग बोलावली जाते आणि आता मात्र विशाल बनगे यांच्यावरती मोठं दायित्व दिलं जात आहे का, मोठी जबाबदारी आहे. कारण बराच काळ टीम आक्रोशीचं नेतृत्व विशाल बनगेंनी केलंय आणि आता मात्र सिच्युएशन फार वेगळं आहे. कारण एक स्टेप अजून खऱ्या अर्थाने या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये नक्कीच पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर या 2 फलंदाजांना तुम्हाला रोखावं लागेल. क्षेत्ररक्षणाची सजावट नक्कीच लॉंग ऑन आहे, आपण पाहतोय. साहिल इथे मात्र सी कॉर्नर आहे, लॉंग ऑफ आहे. त्यानंतर मिड विकेट बाउंड्री लाईन सज्ज, त्याचबरोबर एक्स्ट्रा पॉइंटला क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला पहा कबर आहे. इथे मात्र अगदी समोरच्या दिशेला कडक कडक प्रहार येतोय, तिथे क्षेत्ररक्षक झालंय. वा, इथे मात्र बॅकअप चांगला होता आणि इथे मात्र एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. थोडासा ऍक्टिव्ह मूड मध्ये आपल्याला टीम अकोशी आणि टीम कोंढवले पाहायला मिळत आहेत. आपल्याला खरं पाहिलं गेलं तर हीच ती वेळ आहे असं म्हणायची वेळ आली आहे. कारण इथे नॉकआउट स्पर्धा खेळतोय, चुकी या स्पर्धेतील आपलं अस्तित्व संपणार आहे. तेव्हा सांगा मला. हो, काय फटका यार, आपलातून बेमिसाल आहे. अगदी जशी सुटावी बंदुकीतून गोळी तसा बॅट मधून सुटलाय चेंडू. फलंदाज होते मात्र कोण होता? प्रसाद. खऱ्या अर्थानं टीमला मिळालेला प्रसाद आहे, मी म्हणेन प्रसाद यांच्या बॅट मधून आलेला षटकार. धावसंख्येला अगदी आकार आलाय, 27 धाब्यांपर्यंत बजल मारले आहे. खरं मी सातत्यानं डावखुऱ्या हातांबद्दल गोलंदाज का दास्ती असते ना, त्याचं उत्तम उदाहरण आहे. पा अगदी किती ताकद जोखून दिली होती प्रसाद यांनी. आता मात्र 27 धाबा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू फटका फसलाय का नाही, अगदी अचूक टायमिंग. इथे मात्र सी कॉर्नरच्या बाहेर अगदी डिस्पेस केलाय, फेकून दिलाय. इथे मात्र विशाल यांनी कुठेतरी अपेक्षांचं जे ओझं वाढलं होतं ते पेलता आलं नाहीये मी म्हणेन. आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं प्रसाद अतिशय दमदार फलंदाजी. पाहूया, गती परिवर्तन आहे आणि हे चेंडू पहिल्या मगाचपासून हवे होते, ते घडलं नाहीये. धावसंख्या मात्र 33च्या घरामध्ये गेले. 36 म्हणजे 3 धाब्यांची गरज आहे. ही मॅच मात्र खऱ्या अर्थानं टीम चाळकेवाडी आणि कोण होती दामणी या टीमच्या बाजूने झुकले म्हणेन. फुलटॉस. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे जेल, परंतु मॅनेज होईल का? यस, इथे मात्र चांगलं जजमेंट पाहायला मिळालं, परंतु म्हटलं जातं ना आता मात्र लेट झालंय. इथे मात्र खांदे झुकले गेलेत. एका बाजूला बाई तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं मित्रांनो तर नक्कीच पाटण असं हे समीकरण जुळलं होतं. परंतु प्रसादने खऱ्या अर्थानं ज्या प्रकारची फलंदाजी केली ते 2 षटकार खऱ्या अर्थानं ठोकले. वरे साहेब, आपण थोडंसं बसून घ्यायचंय प्लीज, आयोजन समितीची विनंती आहे. न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 3 धाब्यांची आवश्यकता, विजयाचं समीकरण आहे. थोडंसं गतिमान चला. नेक्स्ट मॅच लगेचच खऱ्या अर्थानं पिंटू दादा
11, त्याचबरोबर टीम विनर टीम, या दोन टीम मध्ये नक्कीच नेक्स्ट मॅच होईल. 3 धाब्यांची गरज खोदलाय, परंतु झेलची संधी आहे. आणखीन एका विकेटचं पतन होऊ शकतंय. तोच खेळाडू तिथे आलाय आणि विकेटचं पतन झालंय. पहा, मॅच मात्र इथे नक्कीच थोडी रंगत स्थितीकडे जाणं अपेक्षित होतं, परंतु थोडासा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. आता 6 चेंडू आणि 3 धाब्यांचं समीकरण आहे. मी या ठिकाणी आयोजन समितीला विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान करून घ्यायचे. चला आयोजन समिती, विनंती आहे, शरद आपण सत्कार करून घेऊया. या ठिकाणी मी आयोजन समितीला विनंती करतो, या ठिकाणी वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री अजितजी बरे साहेब यांना मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करूया. आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन, आम्ही अजित बरे साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. शरद कुंडाळकर, वाई टेनिस क्रिकेट मधील एक सितारा आणि खऱ्या अर्थानं या खेळाडूंचा खेळ भरण्याचं नक्कीच मोठं योगदान अजित बरे यांच्या नेतृत्वामध्ये झालंय. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं अंकुश चिकणे, जांभळी गावचे सुपुत्र, बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये नक्कीच कार्यरत असणारे अंकुश चिकणे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. जांभळी गावचे सुपुत्र, DCC बॉयज, त्यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होते. त्याचबरोबर राहुल दादा सय्यद यांनाही मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय. समाज उद्योजक राहुल दादा सय्यद यांचाही मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करूया. चला चला स्पीडअप द्या. सॉरी, रोहित दादा सय्यद यांना मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करूया. मी आयोजन समितीला विनंती करू, आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. आणि मॅच बिन झाली आहे. या ठिकाणी टीम साळकेवाडी धामणी 11 हा संघ मात्र सेकंड राऊंड मध्ये विजय संपादन कर